हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6:50 होत आहेत. आता परिसर हा कार्यक्रम. या कार्यक्रमात निसर्ग जागृती या सदरातील माहिती आपण ऐकत आहात. लेखन आहे डॉक्टर सुधीर कुंभार यांचं. ऐकूया परिसर हा कार्यक्रम. श्रोतेहो, गेले महिनाभर परिसर विज्ञान आणि परिसर संवर्धनाबद्दल आपण ऐकतोय. निसर्ग मित्रांनो, पर्यावरण संबंधी अनेक कार्यक्रम वारंवार शाळांमध्ये, युवा मंडळातर्फे, महिला आणि गणेश मंडळातर्फे आणि वारकऱ्यांच्या सोबत गावांमध्ये घेतल्यास पर्यावरणासंबंधी रान उठायला वेळ लागणार नाही. त्यात शेतकरी, कामकरी, विविध व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिक प्रत्येक ठिकाणी पर्यावरणाचा विचार करून कृती कार्यक्रम हाती घेऊन त्यामध्ये सर्वजण धर्म, पक्ष याच्या पलीकडे जाऊन निसर्ग सेवेत सहभागी होतील. आपल्या गावाच्या पर्यावरणाचा विचार करून वेगवेगळ्या स्तरावर एखादा उपक्रम राबवता आल्यास पर्यावरण मूलमंत्र लोकांच्या गळी नक्कीच उतरवता येईल. सर्व बाजूंनी वारंवार पर्यावरणाचा कार्यक्रम दिल्यास, कमीत कमी वेळामध्ये सातत्यानं निसर्ग सेवा केल्यास आपल्याला त्या गावात आणि त्या कॉलनीमध्ये फरक दिसून येईल. अशा निसर्ग मित्रांच्या पर्यावरण टोळ्या एका गल्लीतल्या खेळगडांच्या समूहातून तयार झाल्या तर पर्यावरण संबंधी काम करणारी ही ब्रिगेड विविध सण उत्सवात जल, वायू प्रदूषण थांबवण्यासाठी आपल्याला उपयोगी पडेल. श्रोतेहो, निर्माल्य, दुर्वा, आघाडा पाण्यात सोडू देणार नाहीत, तर त्याचं कंपोस्ट खत करण्यासाठी ते त्याचा आग्रह करतील. नद्या, ओढे, पाणवठे नेहमी स्वच्छ ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. त्यांच्या उपक्रमातून होळी बचाव आंदोलनात पोळ्या, लाकडं आणि गोवऱ्या होळीपासून थोड्या प्रमाणात का होईना वाचवल्या ह्या जातील आणि मग गरजूंना त्या पुरवल्या जातील. ही पर्यावरण हल्लाबोल ब्रिगेड प्रदूषण थांबवण्यासाठी निश्चित उपयोगी पडेल. मग हीच मुलं गावामध्ये बीज बँक स्थापन करतील, परिसरातील दुर्मिळ होणाऱ्या बिया गोळा करतील, काही जण त्याची रोपं तयार करतील, रोपांसाठी लागणाऱ्या प्लॅस्टिकच्या पिशव्या गोळा करतील, अशी तयार झालेली रोपं भेट देतील आणि हार तुरे यापेक्षा ही दिलेली भेट वृक्षरूपानं कुठेतरी लावली जाईल. निसर्ग मैत्रीची आठवण म्हणून गावाभोवती देवराई तयार करून ती जोपासली तर शुद्ध हवा पुढच्या पिढीला देण्यात ही पर्यावरण ब्रिगेड यशस्वी होईल. त्याचबरोबर डास निर्मूलन मोहीमही आखली जाईल. रानमोडी, कॉस्मॉस, गाजर गवत निर्मूलन ही मोहीम आखली जाईल. हीच पर्यावरण ब्रिगेड मोठ्या आवाजाच्या फटाक्यांऐवजी छोट्या आवाजाच्या फटाके वापरण्याचा आग्रह करतील. एखाद्या सण समारंभामध्ये मोठ्या आवाजामध्ये स्पीकर, डीजे लावला असेल तर यापैकी कोणीही त्यांना विनंती करेल आणि त्याचा आवाज स्वतः कमी करेल. वीज, इंधन, पाण्याची काटकसर जर असेल, गटार स्वच्छता, शौचालयाचा वापर, आरोग्यविषयक उपक्रमही यामध्ये असतील. या सर्व बाजूनी गावामध्ये अशी हल्लाबोल ब्रिगेड स्वच्छता आणि पर्यावरणाच्या कामात अग्रेसर राहील. जखमी झालेला प्राणी किंवा पक्षी याच्यावर उपचार करणारी रेस्क्यू टीम म्हणून त्यांचा उपयोग होऊ शकेल आणि यातील काही जण साप पकडण्यासाठी शिकतीलही आणि पक्ष्यांच्या उपचाराबद्दल काही जण कामही करतील. मानव आणि वन्य प्राण्यांचा संघर्ष टाळण्यासंदर्भात कार्य करतील. आपल्या परिसरामध्ये वनवणवा लागणार नाही यासाठी ही मंडळी काम करेल. पर्यावरण रक्षण ब्रिगेड कमी कचरा निर्माण करेल आणि कचऱ्यावर प्रक्रिया करेल. प्लास्टिक, थर्माकोल यासारख्या गोष्टींबाबत जनजागृतीही करतील. गांडूळ खत, त्याचबरोबर सेंद्रिय शेती या संबंधात स्वतः समजून घेतील आणि दुसऱ्यालाही समजावून देण्याचं काम ही गावातली ब्रिगेड करेल. पर्यावरणासाठी आता उठवू सारे रान हे खरं करून दाखवतील. आपला गाव, परिसर हा निसर्ग संपन्न आणि जैवविविधतेनं संपन्न करतील. दररोज एक तरी पर्यावरण सत्कृत्य करून निसर्ग सेवा करणारी तुमच्या आमच्यासारखे पर्यावरण आणि निसर्ग मित्रांची ब्रिगेड देशासाठी नक्कीच कार्यरत राहील हीच अपेक्षा. परिसर हा कार्यक्रम आपण ऐकला. तर यामध्ये निसर्ग जागृती याविषयीची माहिती आपण ऐकली. तर लेखन डॉक्टर सुधीर कुंभार यांचं होतं. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.